प्रत्यक्ष प्रस्ताव येऊ द्या, तसा येत नाही, हे दबावाचं राजकारण आहे उद्धव ठाकरेंचं. तुम्ही सुद्धा शिवसेनेत राहिलेले आहे, तुमचं सुद्धा लक्ष पक्षाचं मनसेकडे आहे. तुम्हाला वाटतंय दबावाचं राजकारण आहे उद्धव ठाकरेंचं? वरिष्ठ नेते घेतील, माननीय शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस जी असतील, अजित पवार जी असतील, की महायुतीमध्ये मनसेने यावं किंवा नाही यावं, हा जो निर्णय आहे हा तो घेतील. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा स्वभाव राज ठाकरेंची अतिशय योग्य पद्धतीने ओळखतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनात एक असतं, पोटात एक असतं आणि कृतीमध्ये अजूनच तिसरं असतं. 2017ला जेव्हा आम्ही त्या उभाटामध्ये होतो तेव्हा मला आठवतंय की बाळा दानगावकरजी हाच प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यावेळेला अनिल देसाई यांनी उद्धवजींना भेटायला वेळ नाही असं ठामपणे सांगितलं होतं. हे मनसेचे सैनिक, हे मला वाटतं स्वतः संदीपजींना सुद्धा माहिती असेल. त्यांनी अनेक वेळेला हा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळेला इलेक्शन आल्यानंतरच उद्धवजींना आठवण येते. परंतु गेले 2 इलेक्शनच्या वेळेला त्यांनी त्यांचा प्रस्ताव ठामपणे धुडकारून लावला. त्याच्यानंतर जे नगरसेवक निवडून आले होते मनसेचे, त्याच्यातले 6 नगरसेवक त्यांनी अक्षरशः पळवून घेऊन गेले. ही जखम मनसे विसरलेला नक्कीच नाहीये. त्याच्यामुळे आज परिस्थिती उभाटाची अशी आहे की बुडत्याला काडीचा आधार, म्हणजे त्यांना आता कुणाचा तरी हात पकडायचा आहे. त्यांना माहिती आहे की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना कुठली आहे हे दाखवून दिले. 80 पैकी 60 नगरसेवक आमचे निवडून आलेले, आमदार आमचे निवडून आलेले आहेत. आणि अशा वेळेला त्यांना कळलेलं आहे की आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून ही त्यांची स्ट्रॅटेजी चाललेली आहे. अगदी संदीपजी म्हणतात त्याला मी सहमत आहे की कुठेतरी आपल्याला सहानुभूती मिळावं, हा प्रयत्न सुरू आहे उद्धवजींचा. कारण आता त्यांच्याकडे बोलण्यासारखं आणि जनतेला देण्यासारखं काहीही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे समोरच्यावर म्हणजे शिंदे साहेबांवर दोषारोप करणे आणि राज साहेबांच्या वतीने आपली मराठी माणसांची सिंपती मिळवणे, याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा राहिलेला नाही. मी पुन्हा संदीप देशपांडेंकडे जातो. संदीप, इकडे